रोज रोज नाश्त्याला तेच तेच खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल तसा हा थोडासा वेगळा आणि पौष्टिक पदार्थ नक्की करून पहा। तर आज आपण बाजरीच्या पिठापासून अगदी झटपट नाश्त्यासाठी आंबोळी आणि चटणी बघणार आहोत। असं हे पीठ तुम्ही एकदा जर बनवून ठेवलं की अगदी 3 ते 4 दिवस फ्रीज मध्ये ठेवून तुम्हाला याचे पातळ पेपर डोसे किंवा आंबोळ्या डोसे असतील सगळं बनवता येईल। तर एकदम लुसलुशीत खूप जास्त पौष्टिक अशी बाजरीच्या पिठाची आंबोळी आणि चटणी बघणार आहोत। रेसिपी भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। सगळ्यांना एक निवेदन आहे, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। आंबोळ्यांचं पीठ बनवण्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, म्हणजे खूप जास्त भांडी खराब न करता मिक्सरच्या भांड्यामध्ये आज आपण बाजरीच्या पिठाचं आंबोळ्यांचं पीठ तयार करणार आहोत। घेतलेली सगळी जिन्नस घरातल्या एखाद्या वाटीने किंवा मेजरिंग कपने मोजून घ्यायचे, म्हणजे प्रमाण चुकलं नसेल तर तुमचा पदार्थ